अगदी टम्म फुगलेली, गुबगुबीत आणि अगदी ओठाने सुद्धा खाता येईल इतकी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी पुरणपोळीची कणिकसुद्धा तितकीच मऊ लुसलुशीत बनवावी लागते आणि याच्यासाठी थोडासा वेळ आणि कष्ट दोन्हीही द्यावा लागतो। तर आज मी अगदी कमी वेळेत कमी कष्टामध्ये अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत पुरणपोळीसाठी कणिक कशी भिजवायची आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे। आणि याच्यापासून बनवलेल्या पोळ्या अगदी सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत होतात आणि यापासून तुम्ही तेलाच्या किंवा पिठाच्या दोन्ही प्रकारच्या पोळ्या बनवू शकता। तर याच्यासाठी इथे मी पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ, आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला याचा गोळा मळायचा आहे। तर इथे मी गव्हाचं पीठ जे आहे छान चाळून घेतलेलं आहे मैद्याच्या चाळणीने आणि याच्यामध्ये आता मी पाणी घालून हा छान असा गोळा मळून घेते। पाणी गरजेनुसार टाकायचं आहे आणि हा गोळा आपल्याला छान सॉफ्ट आणि अगदी हलकासा मऊसर असा मळून घ्यायचा आहे। तर या कणकेला आपल्याला खूप वेळ मळायचं नाही आहे, तर छान असा सॉफ्ट गोळा झाला की हे आपलं कणिक तयार आहे। तर आता काय करायचं, आपल्याला हा गोळा बुडेल इतपत आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण हा गोळा पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। तर अर्धा तासासाठी आपल्याला हा गोळा पाण्यामध्ये असाच ठेवून द्यायचा आहे, याच्यावरती झाकण लावायचं आहे। तर इथे बघा अर्धा तास मी ही कणिक पाण्यामध्ये ठेवली होती आणि अर्धा तासानंतर ही कणिक मी काढून घेते आणि ज्या भांड्यामध्ये ही कणिक मी भिजवून घेतली होती त्याच भांड्यामध्ये परत एकदा मी ही कणिक काढून घेते आणि बघा किती सॉफ्ट अशी ही कणिक झालेली आहे। तर आता आपल्याला ही कणिक अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी मळून घ्यायची आहे। ही कणिक मळत असताना आपल्याला पाण्याचा आणि तेलाचा हात लावायचा आहे, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला पाण्याच्या हाताने ही कणिक मळायची आहे, त्याच्यानंतर तेलाच्या हाताने मळायचे, परत त्यानंतर पाण्याच्या हाताने आणि तेलाच्या हाताने, असं आपल्याला 2 मिनिटे ही कणिक या पद्धतीने मळून घ्यायची आहे। तर ही कणिक मळताना आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडीशी खेचून अशा पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची आहे आणि गरजेनुसार पाणी आणि तेल लावत आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटे ही कणिक जी आहे ती छान मळून घ्यायची आहे। नेहमी आपण पुरणपोळीसाठी जे कणिक भिजवतो त्याला खूप वेळ मळावं लागतं आणि त्यासाठी खूप वेळ आणि कष्ट द्यावे लागतात। तर या पद्धतीने तुम्ही जर कणिक ही भिजवून घेतला तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ही कणिक छान अशी मळून होते। तर इथे ही कणिक छान सॉफ्ट झालेली आहे आणि याला थोडासा तेलाचा हात लावून मी एका भांड्यामध्ये काढून एक 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून दिलं होतं आणि 10 मिनिटांनंतर ही कणिक पाहू शकता तुम्ही खूप छान अशी तयार झालेली आहे। या कणकेपासून बनवलेली पोळी हवी तेवढी पातळ, मोठी, तेलाची किंवा पिठाची बनवलेली पोळी अगदी मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट होते। तर इथे कणिक ही अगदी छान अशी तयार झालेली आहे आणि आता याच्यातील मी एक गोळा काढून घेते। तुम्हाला हवा तेवढा तुम्ही हा कणकेचा गोळा घेऊ शकताय। तर इथे मी मध्यम आकाराचा हा कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि याची आपल्याला एक वाटी बनवून घ्यायची आहे आणि इथे मी हा कणकेपेक्षा मोठा पुरणाचा गोळा घेतलेला आहे। तर असं जर कणिक तुम्ही बनवून घेतलं तर याच्यामध्ये तुम्ही हवं तेवढं पुरण भरू शकताय, पोळी अजिबात फाटणार नाही आणि खूप छान मऊ लुसलुशीत पोळ्या होतात। तर इथे मी हे पुरण जे आहे हे भरून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला या वाटीचं तोंड बंद करायचं आहे। जी आपण कणकेची वाटी बनवली होती ती या पद्धतीने आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायची आहे। तर इथे मी पुरण आधीच बनवून ठेवलं होतं। तर सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट पुरण कसं बनवायचं याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करून सांगा, त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करेन। तर इथे मी या गोळ्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि हा गोळा हाताने थोडासा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे। याच्यामुळे काय होतं, आतील जो पुरण आहे तो सगळीकडे एकसारखा पसरला जातो। तर इथे मी पीठ लावून म्हणजे पिठाची पोळी बनवते। तुम्ही हवं तर या कणकेपासून तेलाची पोळीसुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवू शकताय आणि तेलाची पोळी कशी बनवायची याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जरूर चेक करा। तर इथे मी गरजेनुसार थोडं थोडं पीठ लावून ही पोळी लाटून घेते। तर या पोळीमध्ये आपण पुरण जो आहे भरपूर प्रमाणात भरलेला आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं गरजेनुसार आपल्याला पीठ लावावं लागेल। पोळी आपल्याला छान एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे आणि काठाला पोळी आपल्याला बारीक किंवा पातळ ठेवायची आहे। काठ जे आहे पोळीचं जाडसर अजिबात ठेवायचं नाही आहे आणि पोळपाट फिरवत आपल्याला अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि तवा गरम करायला ठेवला होता त्याच्यावरती ही मी पोळी टाकलेली आहे आणि एक बाजू चांगली होऊ द्यायची आहे, त्याच्यानंतर बाजू पलटून घेतलेली आहे।
पहिल्यांदा पोळी पलटताना आपल्याला हाताने ती पलटायची आहे, उलातनं त्यावेळेला अजिबात वापरायचं नाही आहे. नंतर तुम्ही उलातनं वापरू शकता. सुरुवातीला पोळी ओली असते आणि तेव्हा जर तुम्ही उलातनं वापरला तर पोळी फाटण्याची शक्यता असते. तर इथे बघू शकता पोळी अगदी छान टम्म अशी फुगलेली आहे आणि मी याला तूप लावून घेतलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा मी व्यवस्थित तूप लावून घेते. तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता. तर दोन्ही बाजूनी खरपूस अशी ही पोळी मी भाजून घेतलेली आहे आणि मस्त अशी ही पोळी भाजून झालेली आहे. तर आता ही पोळी आपण काढून घ्यायची आहे. तर काही जणांना अशी खरपूस झालेली पोळी आवडते, तर काही जणांना अजिबात डाग नसलेली पोळी आवडते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पोळी भाजून घेऊ शकताय. तर याचप्रमाणे मी राहिलेल्या पोळ्या बनवणार आहे. तर इथे मी तुम्हाला अजून एक हा गोळा बनवून दाखवते. तर इथे मी कणकेची वाटी बनवून याच्यामध्ये पुरण भरून ही वाटी बंद करून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला हा गोळा थोडासा दाबून प्रेस करून घ्यायचा आहे. याच्यामुळे आतील पुरण सगळीकडे एकसारखं पसरलं जातं. तर आता मी ही पोळी लाटून घेते. अशी ही पोळी बनवायला खूपच सोपी आहे, कारण याचं जे कणिक आहे ते अगदी सहज पसरलं जातं. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही पोळी बनवू शकतो आणि त्याचप्रमाणे अशी कणिक जर तुम्ही बनवून घेतला तर आतील पुरण कितीही तुम्ही जरी भरला असला तर ते बाहेर येणार नाही. खूप छान अशा या पोळ्या बनून तयार होतात. अगदी नव्याने स्वयंपाक करणाऱ्या किंवा पहिल्यांदा जरी पोळ्या तुम्ही बनवत असाल तरीसुद्धा तुमची पोळी ही बिघडणार नाही किंवा चुकणार नाही जर असं कणिक तुम्ही बनवून घेतलं तर. तर इथे मी दुसरी पोळीसुद्धा छान अशी लाटून घेतलेली आहे आणि ही पोळीसुद्धा मी तुम्हाला भाजून दाखवते. पोळी तव्यावर टाकल्यानंतर एक बाजू थोडीशी झाली की मगच आपल्याला पोळी पलटायची आहे. पोळी टाकल्याबरोबर लगेच जर तुम्ही पोळी पलटला तर ती पोळी ओली असते आणि फाटण्याची शक्यता असते. आणि इथे बघा पोळी मी पलटलेली आहे आणि एक बाजू व्यवस्थित झालेली आहे आणि त्याच्यानंतर बघा पोळी अगदी छान टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर हे कणिक मळला तर तुमची प्रत्येक पोळी अशी टम्म फुगेल आणि मऊ लुसलुशीत होईल. तर इथे मी तूप लावून घेतलेलं आहे आणि ही पोळीसुद्धा मी दोन्ही साईडने छान खरपूस अशी भाजून घेते. तर इथे मला खरपूस छान भाजलेल्या पोळ्या आवडतात, त्यामुळे मी या पद्धतीने भाजून घेते. तुम्हाला पोळी कशी भाजलेली आवडते त्याच्यानुसार तुम्ही पोळी भाजू शकताय. काही वेळेला चुकून जर तुमच्याकडून ही कणिक खूपच सैलसर किंवा पातळ झाली आणि त्याच्यापासून तुम्हाला पोळ्या बनवता नाही आल्या तर ही कणिक छान मळून घ्या आणि एखाद्या भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये घाला. त्याच्यावरती झाकण लावा आणि तो डबा किंवा भांडं साधारण 1 तासभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि त्याच्यानंतर मग याच्या पोळ्या बनवा. अगदी छान आणि मस्त होतात. तर इथे मी याच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. खूपच छान आणि मस्त अशा या पोळ्या बनलेल्या आहेत. तर या पद्धतीने जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर इथे बघा खूप छान आणि मस्त या पोळ्या बनून तयार झालेल्या आहेत आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.